ते ट्रेडिशन खूप मोठं आहे, फार देणार नाही. गडावर PhD करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नाशिकच्या नद्यांचा सुद्धा त्यांचा अभ्यास सुरू आहे. आर्किटेक्ट म्हणून सुद्धा त्यांचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर त्या आज आपल्याला गोदावरीबद्दल थोडी माहिती देणार आहे. गोदावरीचं नेमकं उगम आणि या गोष्टी थोडंशा त्यांच्याकडून आता आपण जाणून घेऊयात. पण माहिती मी डॉक्टर शिल्पा ढाकेंना विनंती करतो की त्यांनी थोडंसं गोदावरीबद्दल सांगावं आणि आपण पुढे घेऊया. धन्यवाद रमेश सर. सगळ्यांचा खूप खूप आभार आणि स्वागतही. आपण म्हणतो कुठलीही गोष्ट तिचा एक वय असतो, कुठलीही वस्तूचा एक वय असतो. तर मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा की गोदावरी नदी आपण बघतोय, काही लोकांनी लहानपणापासून बघितली असेल, तर नदीचं वय किती असेल तुम्हाला काय वाटतं? हजारो वर्ष? 5,500. अजून 12,000 पर्यंत. 12,000 लाखो वर्ष. तर तुम्ही एक विचार करा की हिमालयापेक्षा गोदावरी नदी ही जास्त जुनी आहे. जेव्हा आपण कॉन्टिनेंट्स म्हणतो ना, अख्ख्या खंड म्हणतो, जेव्हा खंड निर्माण झाले नव्हते तेव्हापासून गोदावरी इथे आहे या खंडामध्ये. तर कमीत कमी अराउंड 60 मिलियन इयर्स अगो एवढे जुनी गोदावरी आहे. आणि गोदावरीचा आता जर आपण काळ बघितला, आपलं लहानपण असतो, मग आपण मोठे होतो, वयात येतो, मग म्हातारे होतो, तर आता गोदावरी आता म्हटलं तर ती वयात आलेली आहे. तिचं लहानपण होता काही मिलियन इयर्स अगो, आता ती वयात आलेली आहे, आता ती मॅच्युअर झालेली आहे, आपण असं म्हणू शकतो. जेव्हा नदी मॅच्युअर होते तेव्हा त्याच्यामध्ये वर्ण आपल्याला खूप दिसतात. तर नाशिकमध्ये पण जेव्हा आपण गंगापूर धरणापासून किंवा इव्हन ब्रह्मगिरीपासून जेव्हा आपण खाली येत जातो, आपल्या नदीमध्ये खूप वर्ण दिसतात. आवाज नाही, खूप वर्ण दिसतात. आणि त्या वर्णांमुळेच आपली जी मातीची गडी आहे अशा गड्या तयार होत जातात. कारण की जेव्हा नदी वाहत येते तर ती एका बाजूला माती फेकत जाते आणि एका बाजूची माती ती पुढे घेऊन जाते. तर त्याला तट आणि पट म्हणतात. तर जर आपण इथेच उभं राहून जर एक आपण बघितलं तर आपण या साईडला उंचवटा आहे आणि त्या साईडला सपाट आहे, तर तो पटांगण आहे आणि हा तट आहे. तटबंदी आपण जी म्हणतो, जी नॅचरल तटबंदी जी तयार होते नदीच्या वाहण्यामुळे. तर गोदावरी नदीच्या काठेला नाशिक किंवा नाशिकच्या आधीचे सगळे वेगळे वेगळे कल्चर म्हणा, प्री हिस्टॉरिक किंवा आर्किओलॉजिकल पासून जे काही लोक इथे येऊन राहिले ते कशामुळे राहिले तर नदीमुळे. कारण की नदी एवढ्या वर्षांपासून नदी इथे वाहते, तर इथली माती, इथला सगळी बायोडायव्हर्सिटी खूप पोषक आहे की आपण ॲज अ ह्युमन कल्चर आपण इथे डेव्हलप होऊ शकतो. आणि हे आपण जर सांगतीलच पुढे काजगडीबद्दल पण आपण ऐकूच. पण इथे गंगापूर धरणापासून किंवा त्याच्या वरती पण अश्मयुगाचे स्टोन टूल्स मिळालेले आहेत, जे आपल्याला सांगतात की आपण एवढ्या वर्षापासून इथे नदीचा सहवासामध्ये राहत आलो आहेत आणि इथेच आपलं इव्होल्युशन झालेलं आहे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो. तर मला वाटतं की आपण इथून पुढे जाऊयात आणि खोलामध्ये अजून तिथे बसून गप्पा मारूयात, सगळ्यांना ऐकू पण येईल. तसं मधला जो बूळ असतो ना, तो आहे आपला पंचवटी आणि जुना नाशिकचा भाग. सगळ्यात खालचा, सगळ्या बाजूने सगळ्यात खालचा भाग आहे तिथे. आणि तिथेच कुंड बनवले गेले, कारण की सगळ्यात खालचा भाग आहे. कारण पाणी वरून पण येतोय, सगळ्या साईडनी पण येतो, पाणी तिथे जमा होतोय. जेव्हा पाऊस नसतो किंवा जेव्हा पाणी नसतं, नॅचरल पाणी वाहत नसतं, तर खालचं पाणी वर येतं. तर ह्या दगडाची क्वालिटी अशी आहे की आपण म्हणतो की या दगडामध्ये पाणी मुरत नाही, पाणी मुरतं पण आणि पाणी ते स्टोरही करतो. कारण की हे जे डेक्कन बसाल्ट रॉक आहे, एका प्रकारचा सॉफ्ट रॉक आहे. त्याच्यामध्ये आपण भले खूप प्रकारचे कार्विंग आपण इथे करू शकत नाही, कारण आपल्याला मंदिरामध्ये कार्विंग दिसत नाही, पण या रॉकमध्ये फ्रॅक्चर्स बऱ्यापैकी तळे खूप पडतात. त्या तळ्यांमध्ये पाणी साठून राहतं आणि त्याच्यामुळे ते पाणी साठलेलं पाणी वर यायची जी टेक्निक होती ती कुंडाच्या फॉर्ममध्ये इथे लोकांनी निर्माण केलेली होती. त्याच्यामुळे खालचं पाणी, गोदावरी फक्त वरती वाहते असं नाहीये, तेवढीच गोदावरी आपल्या दगडांच्या खाली पण वाहते, जे पाणी पुरवते नदीला. तर ती आपण जे सरांनी जे म्हटलं, जी इकॉलॉजी आहे नदीची, ती फक्त आपल्याला दिसते ती नाहीये, पण ती खालची पण आहे. आणि तुम्ही आता अनुभवलं असेल की आपण रोकडापर्यंत इथपर्यंत चाललोय, जास्त काही चाललं नाहीये. आपण नदी काठी आहोत. कोणाला थंडावा वाटला का? नाही वाटला ना, नाही वाटला ना, कारण आपण कॉन्क्रीटवर चालतोय.
जर इथे नॅचरल रॉक असतं तर आपल्याला तो थंडावा वाटला नसता, कारण की तिथे नॅचरल इकॉलॉजी मेंटेन राहिली असती. पण कॉन्क्रीटमुळे काय झालंय की आपण तिथे नॅचरल इकॉलॉजी पूर्णपणे दाबून टाकलेली आहे. तिचं वाहनं किंवा तिचं नॅचरल तिचं फ्लो किंवा त्याचं क्लिन्झिंग असतं जे स्वतः ती सेल्फ क्लीन करत असते, ते आपण सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या. त्याच्यामुळे आपल्याला वाटत नाही आपण नदीकाठी चालतोय. कारण की मी 5 वर्षापूर्वी जेव्हा मी इथे करायचे काम तर मला चालणं सोपं होतं, कारण की थंडावा वाटायचा, वारा वाटायचा. पण आता नाही वाटत. आता आपण कम्फर्टेबल चालूच शकत नाही नदीकाठी, कारण की खूप गरम होतं. आणि याच्यामुळे अजून दुसरं काय होतं की पुराचा प्रभाव खूप वाढलाय. कारण की आपल्याकडे म्हणजे एक सायकल असतो तो नॅचरल असतो, जो नैसर्गिक सायकल असतो कुठल्याही क्लायमेटचा, वेदरचा. पण आपण जे काही गोष्टी करतोय, ज्या स्पीडने आपण डेव्हलपमेंट म्हणा किंवा कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा इतर गोष्टी करतो, त्याच्यामुळे आपला जो सायकल आहे, रेनफॉल पॅटर्न असेल किंवा हिवाळ्यामधला काळ असेल किंवा उन्हाळा असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटेन्सिटी वाढली आहे. टेम्परेचर वाढलंय, पाऊस पडण्याची इंटेन्सिटी खूप वाढली. जे पाणी पूर कसे बदलले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालंय नाशिकमध्ये, तर नाशिकमध्ये जे आपण म्हणतो पुराची पातळी दरवर्षी वाढत चालली आहे. कारण की आपण पाण्याला एक तर वरच्या पट्ट्यामध्ये, म्हणजे आपण रामकुंडाच्या वरच्या पट्ट्यामध्ये भागात जाऊ तर आपण पाण्याला फुगवायची जागा जी असते नदीची, ती आपण सोडलेली नाही आहे कुठे पण. तर पाण्याला जागाच नाहीये, पाण्याला जागा लागते. आपण किती पण नकार होते की नदीला जागा लागत नाही, पण नदीला जागा लागते. जर नदीला तेवढी जागा दिली तर नदी आपल्या सोबत व्यवस्थित राहू शकते आणि त्याचा आपला पण फायदा होऊ शकतो. गोदावरीबद्दल असेल एक खूप वेगळेपण आहे. गोदावरी तुम्ही जसं सकाळी पहाटे आल्यानंतर पाहायला तुम्हाला जशी आवडते, तशी कधीतरी रात्री 1 वाजता येऊन पहा. आता जेवढी गर्दी तेवढीच गर्दी पाहायला मिळते. आता मी जेव्हा येतो म्हणजे लोकांना ती का आवडतीये, का भावतीये, तिथे आल्यानंतर का जाणवतंय. नाशिककरांचं दुःख आणि सुख हे गोदावरीशी जोडलेलं आहे. आणि तो तिथे येऊन जोपर्यंत ते तिच्याबरोबर सांगत नाही, तिच्याबरोबर शेअर करत नाही, तोपर्यंत त्याला समाधान लाभत नाही. पण मग आपण तिला समाधान लाभावं असं वागतोय का, हा पण विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि यासाठीच हा हेरिटेज वॉक आहे की आपल्या आजूबाजूच्या वास्तूंबद्दल जाणीव जागृती झाली पाहिजे.